श्री स्वामी समर्थ. सर्व पितरी अमावस्या, आर्थिक समस्या, बाधा, नजरदोष, पितृदोष इत्यादी समस्या निवारण्यासाठी 100% फलदायी असे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व पितरी अमावस्या, पितृदोष निवारणासाठी 100% फलदायी उपाय. या उपायांपैकी कोणताही एक उपाय केल्यास 6 महिन्यात पितृदोष दूर होतो. परंतु पुढे देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात अकस्मात संकटे, वास्तुदोष, सर्पदोष, कुंडली दोष, आकस्मिक मृत्यू, अघोर व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत. पहिला उपाय, ज्याच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनियमाने दहीभात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा, पण पुढेही चालू ठेवला तरी चालेल. दुसरा उपाय आहे, 1 तांब्यावर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपळाला घालावे आणि 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. म्हणजे 7, 14, 21 प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे, उदाहरणार्थ आईवडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा किंवा अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने, तसेच आईच्याकडचे आईवडील, आजी आजोबा, पणजोबा, पणजी यांचे स्मरण करावे. प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पितरांना समर्पयामी असे म्हणावे. तिसरा उपाय, 1 कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती, मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल. चौथा उपाय आहे, सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. 5वा उपाय आहे, धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते. उपाय आहे 6वा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजीही दूर होईल. उपाय 7वा, सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस, कुंकू, शंख, नारळ आणि केतकीची फुले अर्पण करा. उपाय 8वा, जीवनात कोणत्याही पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका. एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो. विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अवमान करू नका. अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पिण्याची व्यवस्था अवश्य करा. यामुळे तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील. उपाय आहे 9वा, असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पितळांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. उपाय 10वा, अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर पितरांची कृपा राहते. त्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती करता येते. तुम्ही काळे तीळ मंदिरात दान करू शकता. उपाय आहे 11वा, या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेल्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. उपाय 12वा, अमावस्येच्या रात्री 5 लाल फुलं आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात. उपाय 13वा, ज्यांना कालसर्पदोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरी शिवपूजन व हवन केले पाहिजे. उपाय 14वा, या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला. असे केल्याने तुमचे सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होईल. हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करेल. उपाय 15वा, अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते.
म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा. पाठ झाल्यावर दिवा घराच्या मुख्य दारावर ठेवा. उपाय 16वा. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे. उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा. उपाय 17वा. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा. उपाय 18वा. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी हा उपाय चमत्कारिक उपाय आहे. उपाय 19वा. वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ चढवावा. मुंग्यांच्या वारुळावर विष्ठामूत्र, त्याग किंवा पाणी टाकणे टाळावे. उपाय 20वा. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शंकरांची कृपा तुमच्यावर अखंड राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे. उपाय 21वा. अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो. या दिवशी घरातील साफसफाई करणे हे प्रगतीचे आणि सौख्याचे प्रतीकही मानले जाते. उपाय आहे 22वा. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे. सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा तुम्ही नक्की करा. उपाय 23वा. पितृपक्षात स्वयंपाकघरात कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत. कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी रिकामी ठेवणे अशुभ मानले जाते. उपाय 24वा. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही पितृपक्षाच्या काळात झाल्यावर घरामध्ये गंगाजल शिंपडायला हवे. घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो. उपाय 25वा. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा. हा उपायही प्रभावी समजला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.